सकाळी सकाळी फोन वाजला. बातमी कानावर पडली. मन सुन्न झालं, शरीर बधीर झालं आणि मान नकारार्थी फिरायला लागली. शक्यच नाही. मेसेज चुकलाय का? अनेक ग्रुप चेक केले. बातमी खरी होती. काळजात धस्स झालं. एवढ्या लवकर? का बरं असं व्हावं? अविश्वसनीय. खूप खूप प्रश्न पडले. मन दुःखात बुडालं. चांगला शब्द कमी पडेल. खूप खूप जवळचा मित्र कायमची मैत्री तोडून निघून गेलाय. किती आठवणी आहेत. माणूस भेटतो आणि बरेच काही शिकवून जातो. असा एक हाडाचा शिक्षक म्हणजे सचिन. हो, सचिन काकडे. 12वी पासून ओळखीचा. तसा तो वयानं लहान होता. लहान भावाप्रमाणे. पण भावाला सारे प्रश्न सांगतो का आपण? मित्राला सांगतो. असा हसणारा, नेहमी प्रत्येक प्रश्नाला उत्तर देणारा मित्र आता उत्तर न देता निघून गेलाय. काय रे घाई होती एवढी देवाने पण याला न्यायची? सर्वांना समान आयुष्य द्यायला काय बिघडत होतं का? मग हा प्रश्नच उरला नसता. भरलेलं ताट सोडून जाणारा तू, प्रत्येक संकटात निडरपणे उभा राहणारा, असाच होतास. मोठ्या अपघातातून वाचलास पहिल्यांदा. पार देवाचा उंबरा शिवून आला होतास. नंतर मागच्या वर्षी पण एंजिओप्लास्टी झाली. तेव्हा पण हसत हसत सारी आपबीती सांगितली होतीस. आता मात्र न सांगता निघालास, न विचारता निघालास. विडणी केंद्रात असताना शाळेचं बांधकाम आपण एकत्र केलं होतं. त्यावेळी कितीतरी वेळा पदरमोड केली. किती प्रॉब्लेमला आपण सामोरे गेलो, पण घाबरलो नाही आणि काम पूर्णच केलं. तू सगळ्या मित्रांचा आधार होतास. एक चांगला शिक्षक, चांगला प्रेमळ वडील, कर्तव्यदक्ष मुलगा, कणखर पती, चांगला नागरिक, चांगला माणूस, आवडता मामा, एकुलता एक भाऊ आणि आमचा सगळ्यांचा जिवलग मित्र या नियतीनं नेला. तू डगमगणारा नव्हतास आणि नाहीस. संकटात घाबरणारा नाहीस. आम्ही पाहिलंय. आपल्या विडणी टीचर ग्रुपचा लोगो तू बदलायचास. तू सगळ्यांचे वाढदिवस आठवणीनं साजरे करायचास. केंद्राचं काम पुढं होऊन करायचास. कागद एकत्र करायचास. गोषवारा करायचास. तुझं वाक्य असंही होय की तुझं वाक्य आज सुद्धा नुसता फोटो बघितला तरी कानात वाजतंय रे. काय बोलू, किती बोलू, लेखणी कमी पडती. किती अनुभव, खूप काही शिकवून गेलेलास. तू नाक्यावर भेटला होतास की त्यावेळीच म्हणाला होतास, भेटूया आपण. खूप गप्पा मारायच्या राहिल्यात. काय माहिती होतं की हीच व्यक्ती आज 15 दिवसानंतर काळाच्या आड जाणार आहे न दिसण्यासाठी. आज तू गेलास. तू आज सगळ्यांच्या स्टेटसलास. मला मात्र श्रद्धांजली देऊशीच वाटेना. तू आहेस आमचा मित्र, असाच कायम मनात राहणार. या निष्ठुर नियतीनं चांगला माणूस नेलाय, कारण त्यांना नेहमी चांगलीच माणसं आवडतात. तू होतास तसा मित्रांचा मित्र, राजा माणूस. साश्रू नयनानं भावपूर्ण श्रद्धांजली.